नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो फिजिक्सचा फर्स्ट युनिट आहे, युनिट्स अँड मेजरमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला एक के स्कीमच्या सिलॅबसमध्ये यावर्षीपासून एक नवीन पॉईंट त्यांनी ॲड केलेला आहे. त्या पॉईंटचं नाव आहे एन्शियंट ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, तर हे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला तुमच्या युनिट्स अँड मेजरमेंट या युनिटमध्ये त्यांनी हा नवीन पॉईंट टाकलेला आहे. म्हणजे तुमचं यावर्षीपासून तुम्हाला के स्कीमचा सिलॅबस आलेला आहे, तर तुम्हाला ते के स्कीममध्ये फिजिक्सच्या फर्स्ट युनिटमध्ये हे पॉईंट टाकलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या टॉपिकवरती सुद्धा जे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला MCQ क्वेश्चन आता टेस्टला येईल. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल एक्झाममध्ये सुद्धा बेसिक सायन्स या सब्जेक्टच्या पेपरमध्ये तुम्हाला या टॉपिकवरती क्वेश्चन बघायला मिळतील. त्याच्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्यासाठी. तर आपण या व्हिडिओमध्ये हे पूर्ण ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स कोणी तयार केले, आपण कशासाठी ते ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, कोणकोणते ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा एन्शियंट म्हणजे काय, ठीक आहे. तर हे फार प्राचीन काळी, फार पूर्वी, जे फार आपण जुने म्हणू शकतो त्याला, तर तेव्हा ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे खगोलशास्त्रीय. ठीक आहे, खगोलशास्त्रज्ञांनी, खगोलशास्त्रीय म्हणजे आपल्याला जर समजा फार म्हणजे खूप वर्षापूर्वी जर समजा आपल्याला खूप जास्त डिस्टन्स मेजर करायचं असेल किंवा पृथ्वीवरनं चंद्रापर्यंतचं अंतर आपल्याला मेजर करायचं असेल, मोजायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तेव्हा कसं यूज करत होते. ठीक आहे, तर हे या ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या डेटमध्ये खूप टेक्नॉलॉजी फास्ट पुढे गेलेली आहे आणि MSBTनी हाच विचार करून तुम्हाला, म्हणजे पूर्वीच्या काळी लोक कसे मेजरमेंट घेत होते, जेव्हा कुठलीच टेक्नॉलॉजी तेव्हा अवेलेबल नव्हती आणि आता टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, आणि तेव्हा आत्ताच्या डेटमध्ये आपण कसं मेजरमेंट करतो आणि पूर्वी कसं करत होतो, याच्यामधला विद्यार्थ्यांना डिफरन्स कळायला पाहिजे. म्हणून MSBTनी तुम्हाला हे टॉपिक तुमच्या सिलॅबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं असेल, एन्शियंट म्हणजे फार जुने, फार प्राचीन काळी, खूप वर्षापूर्वी. ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे खगोलशास्त्रीय, आणि इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, साधन ज्याच्याने आपण मेजर करतो. ठीक आहे, तर आता वन बाय वन आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी बघा फर्स्ट पॉईंट, इन एन्शियंट टाईम म्हणजे फार पूर्वी, ठीक आहे, फार जुन्या काळी, Indians were using astronomical instrument based on simple mechanism to measure distance of huge object, height of huge object, horizontal and vertical angle, पोजिशन ऑफ स्टार. ठीक आहे, तर हे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट आपण यूज करून आपण काय काय मेजर करू शकतो. ह्यूज ऑब्जेक्टचं एखाद्या डिस्टन्स, ठीक आहे, खूप मोठं आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं असेल तर मेजर करू शकतो, किंवा खूप मोठी हाईट मेजर करायची असेल, म्हणजे एखाद्या पर्वताची हाईट आपल्याला मेजर करायची आहे. ठीक आहे, एखाद्या माउंटेनची आपल्याला हाईट मेजर करायची आहे. मग ती हाईट कशी मेजर करत होते त्यांनी, तर हे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट यूज करून मेजर करत होते. किंवा तुम्हाला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल अँगल्स मेजर करायचे आहेत, किंवा आकाशामध्ये जे स्टार्स आहेत त्यांची पोझिशन तुम्हाला मेजर करायची आहे, तर हे सगळं आपण ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंटनी पूर्वीच्या काळी लोक हे मेजर करत होते. ठीक आहे, आणि हे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट कोणी शोधून काढलं, तर वन ऑफ द मोस्ट फेमस अँड पॉप्युलर सायंटिस्ट नेम्ड ॲज भास्कराचार्य. ठीक आहे, भास्कराचार्य यांनी ह्या सगळ्या ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंटचा त्यांनी शोध लावलेला आहे. ठीक आहे, ते खूप फेमस मॅथमॅटिशियन, शास्त्रज्ञसुद्धा होते, आणि ह्या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमिकल सायंटिस्टसुद्धा होते. त्यालाच आपण काय म्हणतो, खगोलशास्त्रज्ञ. ठीक आहे, तर हे भास्कराचार्य, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे,
तर ह्या सायंटिस्टचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, सेकंड पॉईंट बघूया आपण. भास्कराचार्य वाज वन ऑफ द पॉप्युलर इंडियन ॲस्ट्रॉनॉमर. ठीक आहे. तर खूप फेमस होते ते. ठीक आहे. भास्कराचार्य ॲस्ट्रॉनॉमर म्हणून, ॲस्ट्रॉनॉमर सायंटिस्ट म्हणून. ठीक आहे. तर नेक्स्ट, अँड मॅथमॅटिशियन हू डेव्हलप्ड अँड डिझाईन मेनी ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. ते मॅथमॅटिशियन पण होते आणि त्यांनी हे सगळे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी तयार केलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांचं एक बुक पण आहे. ठीक आहे. आणि त्या बुकचं नाव काय आहे? सिद्धांता शिरोमणी. असं सुद्धा तुम्हाला भास्कराचार्य यांनी कोणतं बुक लिहिलेलं आहे हेच इंग्लिशमधून असा क्वेश्चन येतो. ठीक आहे. भास्कराचार्य रोट अ बुक नेम्ड ॲज. ठीक आहे. तर काय नाव आहे पुस्तकाचं? सिद्धांत शिरोमणी. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स किती आहेत? ठीक आहे. तर ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट हे तुमच्या सिलॅबसनुसार टोटल 4 आहेत. ठीक आहे. 4. ठीक आहे. तर कोणकोणते 4 आहेत? एक आहे चक्रयंत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर धनुयंत्र, त्याच्यानंतर यष्टियंत्र आणि फलकयंत्र. असे 4 ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपल्याला आता 1 बाय 1 त्याची डायग्राम, ते कसं मेजर करत होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर यूज केलेले होते, ठीक आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट बघूया आपण चक्रयंत्र. ठीक आहे. चक्रयंत्र. तर चक्रयंत्र हा काय असतो बघा, एक एक पॉईंट बघूया, त्याच्यानंतर आपण त्याची डायग्राम पण बघूया आणि व्यवस्थित हे चक्रयंत्र समजून घेऊया. ठीक आहे. हां, बघा फर्स्ट पॉईंट, वन ऑफ द ancient astronomical instrument that is disc instrument of भास्कराचार्य is known as चक्रयंत्र. ठीक आहे. ह्या ठिकाणी जे फार पूर्वीच्या काळी ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट यूज करत होतो आपण त्याला चक्रयंत्र म्हणतो. त्यालाच आपण डिस्क इन्स्ट्रुमेंट ऑफ भास्कराचार्य असं सुद्धा म्हणल्या जाते. काय म्हणल्या जाते? डिस्क इन्स्ट्रुमेंट ऑफ भास्कराचार्य. त्यालाच आपण चक्रयंत्र किंवा डिस्क इन्स्ट्रुमेंट्स ऑफ भास्कराचार्य असं म्हणतो. ठीक आहे. किंवा ह्या चक्रयंत्राला आपण बघा सेकंड पॉईंट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्क मशीन. ठीक आहे. डिस्क मशीनसुद्धा आपण ह्या चक्रयंत्राला म्हणू शकतो. ठीक आहे. हां, नेक्स्ट पॉईंट बघा, इट इज यूज्ड फॉर फाइंडिंग बाउंड्रीज ऑफ प्लॅनेट अँड स्टार्स यूजिंग अँग्युलर टर्म्स. ठीक आहे. हे जे चक्रयंत्र आहे ते आपण कशासाठी यूज करू शकतो? जे प्लॅनेटमध्ये, ठीक आहे, लास्ट बाउंड्री कुठे आहे, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी स्टार्स यूजिंग अँग्युलर टर्म्स, हे आपण जे स्टारची पोझिशन कुठे आहे, ठीक आहे, हे सगळं आपण ह्या चक्रयंत्रानी मेजर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, इट इज यूज्ड फॉर अँग्युलर मार्किंग. ठीक आहे. आपण अँग्युलर मार्किंग म्हणजे अँगलसुद्धा, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल अँगल किती प्रेझेंट आहे हे सुद्धा आपण काय करू शकतो, या ठिकाणी मेजर करू शकतो ह्या चक्रयंत्राने. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, चक्रयंत्र इज ऑल्सो यूज टू मेजर टाईम. ठीक आहे. चक्रयंत्राने आपल्याला टाईमसुद्धा मेजर करता येते. ठीक आहे. नेक्स्ट, नट्टा उनट्टा. ठीक आहे. हे संस्कृत वर्ड्स आहेत. ठीक आहे. ह्या चक्रयंत्रालाच तुम्हाला असा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. चक्रयंत्राला संस्कृत वर्ड कोणता आहे, ठीक आहे, त्यालाच आपण नट्टा किंवा उनट्टा म्हणतो. ठीक आहे. मीन्स द मेथड टू डिटरमाइन टाईम फॉर शॅडो अँड मेजरमेंट ऑफ अ डे. ठीक आहे. हे जे संस्कृत वर्ड्स आहेत म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे, आपल्याला जे सावलीवरनं, ठीक आहे, म्हणजे दिवसभरामध्ये आपण किती वाजलेत हे ओळखू शकतो. ठीक आहे. आतासुद्धा ग्रामीण भागामध्ये काही लोक, ठीक आहे, या सावलीवरनं किती वाजले असतील याचा परफेक्ट त्यांना अंदाज येतो. ठीक आहे. तसंच ह्या चक्रयंत्रांना आपण त्या शॅडोनी, ठीक आहे, सावलीनी आपल्याला किती वाजलेले आहे, टाईम काय झालेला आहे हे मेजर करता येते. ठीक आहे. नेक्स्ट, चक्रयंत्र is also used to measure altitude, that is height of the place from sea level, zenith distance of sun, that is angular distance, to determine longitude of a planet, that is average angular position of planet. ठीक आहे. बघा चक्रयंत्रांनी आपल्याला काय काय मेजर करता येते, हाईट ऑफ द प्लेस फ्रॉम सी लेवल. ठीक आहे. समुद्र सपाटीपासून आपल्याला
सूर्य किती अंतरावर आहे, चंद्र किती अंतरावर आहे, ठीक आहे, हे सगळं आपल्याला मेजर करता येते. या ठिकाणी एक झेनिथ वर्ड आला आहे बघा, ठीक आहे, ZENITH. झेनिथ म्हणजे खूप मोठं शिखर, उंच कळस, जे आपण मंदिरचं म्हणतो ना तसं. समुद्र सपाटीपासून कितीही उंच डिस्टन्स असू द्या, आपल्याला ह्या चक्रयंत्राने काय करता येते, मेजर करता येते, ठीक आहे. तर त्याची जी डायग्राम आहे, तर ही डायग्राम आहे, ठीक आहे. बघा डायग्राम एक सर्क्युलर डिस्क असते, ठीक आहे, आणि त्याच्यावरती मार्किंग केलेले असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा सर्कलचं टोटल अँगल किती असते, 360 डिग्री, राईट, बरोबर, ठीक आहे. 360मध्ये ह्या ठिकाणी बघा, जर आपण सर्कलचे 2 पार्ट्स केलं तर किती होते ते 180, ठीक आहे. आणि सर्कलचे आपण 4 पार्ट केलो तर किती होते ते 90, ठीक आहे. आणि सर्कलचे आपण 8 पार्ट केलं समजा, ठीक आहे. तर बघा इथं टोटल किती पार्ट्स आहेत, ठीक आहे. बघा जिथं नॉर्थ दिसत आहे तो एक पार्ट, त्याच्यानंतर या ठिकाणी स्टिक जे आहे, स्टिक, तिथून आपण सगळे पार्ट्स मेजर करूया. स्टिक वर्ड दिसत आहे का तुम्हाला इथं बघा, ठीक आहे. स्टिक वर्डपासून हा एक पार्ट, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, टोटल 12 पार्ट्स आहेत, ठीक आहे. 12 पार्ट्स आहेत म्हणजे आपल्याला 360 डिवायडेड बाय 12 जर केलं तर किती अँगल येईल, 30 डिग्री. म्हणजे एका पार्टचा अँगल किती आहे, 30 डिग्री अँगल आहे, ठीक आहे. बघा हे इथं स्टिक आहे आणि एक शॅडो आहे आणि एक चेन आहे, त्याला स्प्रिंग किंवा चेन म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. तर एका ह्याच्यामध्ये 30 डिग्री अँगल आहे, ठीक आहे. त्या पोर्शनमध्ये पर्टिक्युलर 30 डिग्री अँगल आहे. आणि जर समजा आपल्याला तिथं जसं स्केलवरती आपण मार्किंग असते, ठीक आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm, 5 mmला एक मोठी लाईन असते आणि पुन्हा 1 सेंटीमीटर, ठीक आहे. झिरोपासून स्टार्ट झालं, 1 2 3 4 5ला ह्या ठिकाणी एक मोठी लाईन असते म्हणजे 5 mm झाला, तिथून 6 7 8 9 10 पुन्हा मोठी लाईन 1 सेंटीमीटर. जसं स्केलवरती आपण मार्किंग करतो तसंच ह्या डिस्कवरती सुद्धा मार्किंग केलेलं आहे. म्हणजे इथं 6 लाईन्स आहेत 30 डिग्रीमध्ये, एका स्मॉल पोर्शनमध्ये 30 डिग्रीमध्ये 6 लाईन्स आहेत, म्हणून 30 डिवायडेड बाय 6 केलं तर एका त्या लाईनची व्हॅल्यू किती आहे, 5 डिग्री, ठीक आहे. 5 डिग्री, त्याला आपण लिस्ट काउंट म्हणतो किंवा स्मॉल त्या ठिकाणी डिव्हिजन आहे, ठीक आहे, 5 डिग्री. तर ही डायग्राम आहे बघा, दोन्ही डायग्राम तुम्ही बघू शकता, ठीक आहे. दोन्ही डायग्राममध्ये तर हे 90 बघा, एक सर्कलचा अँगल किती असतो, 360 डिग्री. 360 डिग्रीचे आपण 2 पार्ट केलं, हाफ सर्कल 180 होईल, ठीक आहे. पुन्हा त्या सर्कलचे जर 4 पार्ट केलं तर आपण 90 होते, ठीक आहे. 90मध्ये 30 डिग्रीचे 3 पार्ट होतात, ठीक आहे. तर असे 4 पार्ट आहेत आपल्याकडे 90चे. मग 3 मल्टिप्लाइड बाय 4 केलं तर 12 पार्ट्स येतात. कारण हे कशासाठी करून घेतलं होतं आपण, ह्या डिस्कवरती त्यांनी कशासाठी केलेलं आहे, तर आपल्याला इझिली अँगल किती आहे, डिस्टन्स किती आहे हे मेजर करता यायला पाहिजे, म्हणून हे त्यांनी हे पार्ट्स याच्यावरती ह्या डिस्कवरती किंवा या सर्कलवरती केलेलं आहे, ठीक आहे. तर हे होती या चक्रयंत्राची डायग्राम. नेक्स्ट बघा कन्स्ट्रक्शन या डायग्रामचं. कन्स्ट्रक्शन ऑफ चक्रयंत्र इज सिम्पल वुडन डिस्क हॅविंग होल ॲट द सेंटर, ठीक आहे. हे चक्रयंत्र जे आहे सर्क्युलर असते, तो वूडपासून, लाकडापासून बनवलेला असतो आणि त्याच्या सेंटरला ज्या ठिकाणी स्टिक कनेक्ट केलेली आहे किंवा जे शॅडोचं ह्या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला लाईन, त्या सेंटरला एक होल असतो, ठीक आहे, एक छिद्र असते, ठीक आहे. नेक्स्ट बघा, होल डायमीटर इज सच दॅट द स्टिक शुड बी फिक्स व्हर्टिकली इन टू द डिस्क, ठीक आहे. तर त्या होलची जी डायमीटर आहे किंवा त्या होलमध्ये आपण स्टिक काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. आणि ते स्टिक कशी फिक्स करतो, व्हर्टिकली फिक्स करतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, नॉर्मली हाईट ऑफ द स्टिक इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द डायमीटर ऑफ डिस्क, ठीक आहे. ह्या डिस्कची जेवढी डायमीटर असते नॉर्मली, तर त्या स्टिकची तेवढी हाईट असते, ठीक आहे. हा एक पॉईंट तुम्हाला याच्यावरती सुद्धा एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, चेन इज फिक्स्ड ॲट द सेंटर, ठीक आहे. डायग्राममध्ये मी तुम्हाला चेन दाखवलं होतं. डायग्राममध्ये त्या सर्क्युलर डिस्कला 3 पार्ट्स कनेक्ट केलेले आहेत. एक आहे स्टिक, दुसरी आहे शॅडो आणि तिसरा काय आहे, चेन, किंवा त्याला तुम्ही
काय म्हणू शकता, चेन म्हणा किंवा स्प्रिंग टाईपमध्ये असते ते, ठीक आहे. तर चेन इज फिक्स्ड ॲट द सेंटर. चेनसुद्धा आपण ज्या ठिकाणी स्टिक फिक्स केलेली आहे होलला, सेंटरच्या होलला, तिथंच चेनसुद्धा फिक्स असते, ठीक आहे. मेनी टाइम्स धिस डिस्क इज इन द सस्पेंडेड पोझिशन, ठीक आहे. आपण ही जे डिस्क आहे मॅक्झिमम वेळेस सस्पेंडेड म्हणजे जे लटकते, ठीक आहे. सस्पेन्शन म्हणजे काय, सस्पेंडेड किंवा सस्पेन्शन, ठीक आहे, त्याला आपण लटकणे म्हणतो. ह्या पोझिशनमध्ये आपण ठेवतो, ठीक आहे. तर हे होतं चक्रयंत्र, ठीक आहे. अजून आपल्याला असेच 3 यंत्र ह्या ठिकाणी आपल्याला 3 ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट अजून स्टडी करायचे आहेत. कोणकोणते, धनुयंत्र, एष्टी आणि फलकयंत्र, ठीक आहे. तर हे सेकंड बघूया आपण, धनुयंत्र, ठीक आहे. तर धनुयंत्रलाच ह्या ठिकाणी ऑरमध्ये नाव आहे. धनुयंत्र इज नोन ॲज चप्पा यंत्र. हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला एक्झामला, ठीक आहे. धनुयंत्रला काय म्हणतो आपण, ठीक आहे. तर तुम्हाला चक्रयंत्र, चप्पा यंत्र, एष्टी यंत्र, फलक यंत्र असं तुम्हाला ऑप्शन दिले जातात. तर तुम्हाला ते धनुयंत्रचं नाव लक्षात ठेवा, ऑरमध्ये चप्पा यंत्र, ठीक आहे. स्पेलिंग पण लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, चप्पा इज संस्कृत नेम मीन्स सेमी सर्कल, ठीक आहे. चप्पा जे आहे हे संस्कृत वर्ड आहे आणि त्याचं मीनिंग काय आहे, सेमी सर्कल. काय आहे, सेमी सर्कल, ठीक आहे. सेमी सर्कल म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी बघा डायग्राम बघितला तर लगेच लक्षात येते सेमी सर्कल म्हणजे काय, ठीक आहे. हां, नेक्स्ट पॉईंट, धनुयंत्र इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर डिस्क मशीन, ठीक आहे. बघा हे सगळे नावं ऑरमधले तुम्ही लक्षात ठेवा, एक्झामला याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन तयार होऊ शकतो, ठीक आहे. धनुयंत्र इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर डिस्क मशीन. नेक्स्ट, इट इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल. हे कशासाठी यूज करतो आपण, व्हर्टिकल अँगल मेजर करण्यासाठी यूज करतो, ठीक आहे. तर ही आहे ह्या ठिकाणी धनुयंत्राची डायग्राम. बघा याच्यामध्ये काय आहे, ॲरो आहे, त्याला स्टिक म्हणा, ॲरोला स्टिक म्हणू शकतो आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्टर आहे, त्याच्यानंतर स्ट्रिंग किंवा चेन म्हणा त्याला, प्लब, ठीक आहे. जे बघा तुम्ही जर एखादं समजा नवीन कन्स्ट्रक्शन घराचं काम सुरू असेल, जे मिस्त्री लोक असतात त्यांच्याकडं असते बघा हे प्लम. त्यांनी ते जे भिंत त्यांनी बांधलेली आहे ते व्यवस्थित सरळ आलेली आहे का नाही, किंवा ते सरळ यायला पाहिजे म्हणून ते प्लम टाईपचं हे असं असते. इथं तुम्हाला जे प्लम नाव दिसत आहे तशा टाईपचं असते आणि त्याला वरती एक दोरी असते, ठीक आहे. तर ते ह्या ठिकाणी तसंच ह्या ठिकाणी ह्या धनुयंत्रामध्ये यूज केलेलं आहे. तर हे धनुयंत्राचे डायग्राम आहे, ठीक आहे. आपण हे कशासाठी यूज करतो, व्हर्टिकल ह्या ठिकाणी अँगल मेजर करण्यासाठी आपण हे यूज करतो, ठीक आहे. आणि हे व्हर्टिकल अँगल म्हणजे खूप जास्त अँगल जर मेजर करायचं असेल तर अशा टाईपचे इन्स्ट्रुमेंट पूर्वीच्या काळी लोक यूज करत होते, ठीक आहे. नेक्स्ट, धनुयंत्र फिक्स्ड ॲरोस्टिक अँगल धनुयंत्र फिक्स्ड ॲरोस्टिक अलॉंग द डायमीटर ऑफ सेमी सर्क्युलर डिस्क, ठीक आहे. या ठिकाणी जो स्टिक आहे, ठीक आहे, तर ते सेमी सर्क्युलर डिस्कला आपण काय केलेलं ते जॉईन केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट, ॲट द सेंटर ऑफ दिस डिस्क स्ट्रिंग और चेन विथ प्लम बॉब इज अटॅच्ड, ठीक आहे. सेंटरला काय कनेक्ट केलेलं आहे, तो प्लम बॉब अटॅच केलेला आहे आणि तो सस्पेंडेड असतो. सस्पेंडेड म्हणजे तो मूव्ह होऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, द व्हर्टिकल अँग्युलर मूवमेंट ऑफ ॲरोस्टिक इज नोटिस्ड बाय प्लम स्ट्रिंग पोझिशन, ठीक आहे. जे व्हर्टिकल अँगल आहे त्या प्लमच्या पोझिशनवरनं आपल्याला किती अँगल आहे ते हे आपल्याला काय करता येते, कॅल्क्युलेट करता येते, ठीक आहे. धनुयंत्र इज यूज टू मेजर, ठीक आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, धनुयंत्र तुम्ही कशासाठी यूज करता, ठीक आहे. अशाच टाईपचा धनुयंत्र इज यूज टू मेजर ऑप्शन दिलेले असतील, ठीक आहे. काय काय मेजर करू शकतो धनुयंत्राने आपण, हाईट ऑफ टेरिस्ट्रियल ऑब्जेक्ट, diameter of the earth, circumference of the earth, diameter of moon, distance between moon and earth. बघा हे सगळे जे डिस्टन्स आहेत ते खूप लार्ज डिस्टन्स आहेत, ठीक आहे. हे लार्ज डिस्टन्स जर मेजर करायचं असेल तर धनुयंत्राचा आपण यूज करून हे मेजर करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट,
फॉर मेजरमेंट ऑफ हाईट ऑफ टेरिस्ट्रियल ऑब्जेक्ट लाईक हिल ट्री. ठीक आहे, जर समजा आपल्याला खूप मोठं हिल, खूप मोठी टेकडी असेल, ठीक आहे, खूप मोठं माउंटेन असेल, खूप मोठं झाड असेल आणि त्याचं जर तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं असेल, ठीक आहे, किंवा त्याची हाईट मेजर करायची असेल, ठीक आहे, तर हे तुम्ही काय यूज करू शकता, हा धनुयंत्र यूज करून तुम्ही मेजर करू शकता. ठीक आहे. ह्या ठिकाणी इनिशियली ॲरो स्टिक इज फोकस्ड ऑन द टॉप ऑफ द ऑब्जेक्ट अँड देन ॲट द बॉटम ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर बघा या तुम्ही डायग्राम जर बघितली ह्याची तर तुम्हाला हां, जे स्टिक आहे, ठीक आहे, जे स्टिक आहे ते स्टिक आपण सगळ्यात पहिल्यांदा टॉप ऑफ द ऑब्जेक्ट कन्सिडर करतो, जिथं म्हणजे ज्या ठिकाणची तुम्हाला हाईट मेजर करायची आहे त्या ठिकाणी, आणि बॉटम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे तो प्लब जो आहे, ठीक आहे, जो बॉब जो आहे तो, आणि त्या दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे, मग त्याच्यावरनं आपल्याला हाईट कॅल्क्युलेट केल्या जाते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, द व्हर्टिकल अँगल इज यूज टू मेजर हाईट ऑफ द ऑब्जेक्ट युझिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला साइन कॉस. ठीक आहे, मग जे अँगल मिळालं आहे आपल्याला, जे साइन कॉसचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये तो अँगल ठेवून आपल्याला त्याची हाईट कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, तर हा होता धनुयंत्र. नेक्स्ट बघा एस टी यंत्र. ठीक आहे, या ठिकाणी जो एस टी यंत्र आहे, ठीक आहे, हे सुद्धा भास्कराचार्य यांनीच हे शोधून काढलेलं आहे, यांनीच हे तयार केलेलं आहे. हां, फर्स्ट पॉईंट, एस टी यंत्र वॉज डेव्हलप बाय द ग्रेट मॅथमॅटिशियन अँड ॲस्ट्रॉनॉमर भास्कराचार्य. ठीक आहे. नेक्स्ट, एस टी यंत्र इज ऑल्सो नोन ॲज धी यंत्र. ऑरमधले नावं लक्षात ठेवा, याच्यावरती 100% क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे, आणि ते एक्झामला येऊ शकतात. ठीक आहे. धी यंत्र और स्टिक मशीन ऑफ भास्कराचार्य. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, स्टिक मशीन ऑफ भास्कराचार्य सुद्धा म्हणू शकतो. इट इज ऑल्सो नोन ॲज क्रॉस स्टाफ. ठीक आहे, क्रॉस स्टाफ सुद्धा याला म्हणतात. कशाला, या ठिकाणी एस टी यंत्रला क्रॉस स्टाफ सुद्धा म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एस्ट्री इज अ संस्कृत वर्ड अँड इंग्लिश मिनिंग इज स्टिक, रॉड और बार और पोल. ठीक आहे, हा जो एस टी जो आहे तो आहे संस्कृत वर्ड आणि त्याचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होते, स्टिक किंवा रॉड किंवा बार किंवा पोल. ठीक आहे, हे सगळे वर्ड एकच आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, बाय यूजिंग एस टी यंत्र वी कॅन मेजर हाईट ऑफ ह्यूज ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, ट्री, हिल, स्मॉल माउंटेन. ठीक आहे, तर हे सगळे आपण काय करू शकतो, हाईट मेजर करू शकतो. ह्यूज म्हणजे खूप जास्त हाईट जर असेल, ठीक आहे, तर ह्या एस टी यंत्रांनी आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, बघा त्याची डायग्राम आहे. हे अशी वुडनची प्लेट असते, त्याच्यावरती ते या ठिकाणी एक होल असतो. ठीक आहे, आणि आपण ते ऑब्झर्व करतो, टॉप आणि बॉटम. ठीक आहे, टॉप आणि बॉटम यूज करून मग त्याच्यामधली हाईट मेजर केल्या जाते आणि आपल्याला मग त्या हिलची किंवा ट्रीची किंवा माउंटेनची हाईट कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, हाईट कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. हां, चला नेक्स्ट, एस टी यंत्र माउंटेड ऑन अ वुडन बोर्ड. ठीक आहे, हा जो एस टी यंत्र आहे ते एका वुडनच्या बोर्डवरती माउंट केलेला असतो. त्याच्यानंतर दिस बोर्ड इज केप्ट ॲट अ सर्टन हाईट फ्रॉम ग्राउंड. ठीक आहे, आपण ते जो बोर्ड आहे एक पर्टिक्युलर डिस्टन्सवरती तो ठेवून आपण मेजर करू शकतो. ठीक आहे. लास्ट राहिलेला आहे तुमचा फलक यंत्र. ठीक आहे, फलक यंत्र इज अ बोर्ड और प्लेट फॉर फाइंडिंग टाइम फ्रॉम सन अल्टिट्यूड. ठीक आहे, हा फलक यंत्र म्हणजे काय आहे, एक बोर्ड किंवा प्लेट आहे आणि ते कशासाठी यूज करतो आपण, सन अल्टिट्यूड म्हणजे टाईम मेजर करण्यासाठी आपण हे यूज करतो. ठीक आहे. द अल्टिट्यूड अँगल मीन्स अँगल विच गाईड्स टू नो हाऊ सन ॲपियर्स इन द स्काय. ठीक आहे. नेक्स्ट, अल्टिट्यूड अँगल इज द अँगल बिटवीन इमॅजिनरी लाईन जॉइनिंग ऑब्झर्वर टू सन अँड हॉरिझॉन्टल प्लेन ऑन द अर्थ. ठीक आहे, जे अल्टिट्यूड अँगल आहे या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक इमॅजिनरी लाईन जॉईनिंग करून घेतो सन आणि हॉरिझॉन्टल प्लेन ऑन द अर्थ. ठीक आहे, आपल्याला त्या ठिकाणी टाईम जर मेजर करायचा असेल तर ह्या
वेनी आपण हे फलक यंत्र यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सम फलक यंत्र कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर बोर्ड. ठीक आहे. काही फलक यंत्र हे प्लेट नसून रेक्टँग्युलर टाईपमध्ये बोर्ड्स असतात. विथ पिन अँड इंडेक्स आर्म फॉर डिटरमाइनिंग टाईम फ्रॉम सन्स अल्टिट्यूड टू फाइंड टाईम आफ्टर सनरायझेस. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जे सूर्य उगवल्यानंतर जे वेगवेगळे आपल्याला टाईम जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, किती वाजले आहेत हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्या फलक यंत्राने आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. फलक यंत्र इज अ फ्लॅट प्लेट हॅविंग होल ॲट दी सेंटर. प्लेट असते आणि त्यालासुद्धा ॲट द सेंटरला होल असते. ठीक आहे. मग आपण त्या होलमधनं काय करतो, सनलाईट पासेस करतो. ठीक आहे. बघा नेक्स्ट पॉईंट तोच आहे, सनलाईट पासेस थ्रू दिस होल अँड इन्सिडंट ऑन अ मार्क्ड सरफेस बाय व्हिच अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ सन इज डिटरमाइंड. ठीक आहे. त्या छिद्रामधनं रेज पास केली जातात मार्क सरफेसवरती, म्हणजे ज्या ठिकाणी मार्किंग आहे अँगलची त्या ठिकाणी ते रेज पास केले जातात. मग तिथून अँगल मेजर केले जाते. अँगल मेजर करून टाईम कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, भास्कराचार्य डेव्हलप्ड फलक यंत्र टू मेजर आवर अँगल. ठीक आहे. भास्कराचार्यांनी हे फलक यंत्र त्यांनी तयार केलेलं आहे, त्यांनी शोधून काढलेलं आहे. आणि कशासाठी, तर आवर्स अँगल मेजर करण्यासाठी आणि त्याच्यावरून आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे. द आवर अँगल इज द अँगल बिटवीन टू प्लेन्स. ठीक आहे. दोन प्लेनमधला आपल्याला आवर्स अँगल मेजर करता येते. ठीक आहे. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. तर हे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्सवरती तुम्हाला 2-3 क्वेश्चन फायनल एक्झामला तुम्हाला येतील. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पॉलिटेक्निक रिलेटेड तुम्हाला सगळे महत्त्वाचे अपडेट्स ह्या चॅनलवरती मिळतील. आणि जे असे इम्पॉर्टंट येणाऱ्या काळामध्ये इम्पॉर्टंट जे सिलेबसमधले तुमचे काही पॉईंट्स असतील किंवा MCQ क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना, ठीक आहे, ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण व्हिडिओ मी अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. आणि तुम्हाला पॉलिटेक्निक रिगार्डिंग काही डाऊट्स असतील तर इथं तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.